नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमचं वेदांत महाराष्ट्र अपडेट या चॅनलवर स्वागत आहे। लक्षात ठेवा, आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण फार्मसी ऍडमिशनचे प्रत्येक अपडेट या चॅनलवर येणार आहेत, याची काळजी घ्या। बरोबर आहे बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका। पुढे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यामुळे ग्रॅव्हन्स पिरियड चालू आहे आणि ग्रॅव्हन्स पिरियड नंतर आता लगेच आपल्याकडे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे। आणि एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली की कॅप राऊंड सुरू होतात, ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होतात आणि विद्यार्थ्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर ऑप्शन फॉर्म फिल करत असताना कॉलेज लिस्ट कशी बनवायची, आणि याच गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत। आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या सिटीचं नाव टाका, तुमच्या कमेंटच्या खाली तुमच्या सिटीची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तर कमेंट करायला विसरू नका। तुमचं नाव, तुमचा मेरिट नंबर, तुमचा आणि तुमची सिटी याच्या कमेंट करायची आहे, त्याच्या पाठीमागे त्याच्या खाली मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे। बरोबर आहे? येस। आता याच्यानंतर बघा, कॉलेज लिस्ट बनवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे। पहिली गोष्ट ज्याचा आपल्याला विचार करायचा आहे, पहिली गोष्ट आहे ऑलवेज गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स फर्स्ट द्यायचा आहे। लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे। मग महाराष्ट्रातील कोणतेही गव्हर्नमेंट कॉलेजेस असोत, त्या गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे। दुसरा प्रेफरन्स हा आपल्याला सेमी गव्हर्नमेंटला द्यायचा आहे। कोणाला द्यायचा आहे? सेमी गव्हर्नमेंटला द्यायचा आहे। आणि तिसरा आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेसला द्यायचा आहे, पण कोणत्या प्रायव्हेट कॉलेजेसला? बेस्ट प्रायव्हेट कॉलेजेसला। लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्रामध्ये फार्मसी कॉलेजेसचा असा काही कचरा झालेला आहे। लक्षात ठेवा, आपण त्या जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ आणि नंतर जर आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम आला तर खूप प्रॉब्लेम असू शकतो। म्हणून लक्षात ठेवा पहिलं गव्हर्नमेंट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट। पण प्रायव्हेट मध्ये कोणतं? बेस्ट कॉलेज, ज्या कॉलेजचा फीडबॅक छान आहे अशाच कॉलेजची लिस्ट बनवायची आहे। बरोबर आहे? ह्या तीन गोष्टी म्हणजे कॉलेज लिस्ट बनवत असताना फर्स्ट प्रेफरन्स गव्हर्नमेंट कॉलेजला असला पाहिजे, सेकंड सेमी गव्हर्नमेंटला आणि थर्ड असला पाहिजे आपल्याला प्रायव्हेटला। बरोबर आहे? ही गोष्ट पहिली म्हणजे प्रेफरन्स देत असताना आपल्याला कशी लिस्ट बनवायची आहे। याच्यानंतर लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला आपल्या जवळचे नजीकचे कोणते कॉलेजेस आहेत यांना प्रेफरन्स द्यायचा आहे। लक्षात ठेवा, हा फर्स्ट क्रायटेरिया आहे ना। फर्स्ट क्रायटेरिया म्हणजे बेस्टातलं बेस्ट कोणतं। दुसरा क्रायटेरिया आपल्याकडे काय अवेलेबल आहे, तर आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या नजीकचे कॉलेजेस है ना, म्हणजे डिस्टन्स वरचे कॉलेजेस। लक्षात ठेवा, आपल्या जवळचे बेस्ट कॉलेजेस कोणते आहेत ते कॉलेजेस आपल्याला इथे टाकायचे आहेत हा ना। अशा गोष्टींचा सगळा विचार करायचा आहे। लक्षात ठेवा, एका नावाचे बरेचसे कॉलेजेस असू शकतात, म्हणून कॉलेजेसचे नाव टाकत असताना त्या प्रत्येक कॉलेजेसचा एक छोटासा व्हिडिओ बघा है ना, त्याच्याबद्दलचा रिव्ह्यू बघा आणि त्या कॉलेजची लिस्ट प्रिफेअर करा। लक्षात ठेवा, आता बऱ्याचदा काय करतात, फार्मसी एखादी मुलगी फार्मसी करत असते आणि फार्मसी करत असताना तिला तिच्या जिल्ह्याच्या बाहेर जाता येत नाही। म्हणजे सपोज आता आम्हाला खूप मेसेज येतात, माझ्या नंबरवर खूप मेसेज येतात हा ना, आणि त्या नंबरवर काय सांगितलं जातं की सर मी नाशिकचा आहे आणि मग मला नाशिक मधलेच कॉलेजेस हवे आहेत। मग लक्षात ठेवा, तुम्ही गुगलवर टाका नाशिकमध्ये किती फार्मसी कॉलेजेस आहेत, तुम्ही त्याची माहिती मिळवा आणि जेवढे फार्मसी कॉलेजेस आहेत त्या फार्मसी कॉलेजची एक लिस्ट बनवा है ना। सगळ्यात महत्त्वाचं है ना, काय करायचं आहे तर त्या फार्मसी कॉलेजची एक लिस्ट बनवायची आहे। ज्या वेळेला आपण त्या फार्मसी कॉलेजची लिस्ट बघतो त्यावेळेला त्यांचं रँकिंग बघायचं आहे। आता रँकिंग कशा प्रकारे बघणार बघा, सगळ्यात महत्त्वाचं तिथला कॅम्पस कसा आहे। पहिली गोष्ट कॅम्पस कसा आहे, तिथले फॅकल्टीज कशा आहेत आणि तिथला विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू कसा आहे। काय रिव्ह्यू कसा आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बरोबर आहे? या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच त्यांना तुम्हाला लिस्ट करायचं आहे। बऱ्याचदा आपण काय करतो, नाव ऐकलेलं असतं एखाद्या कॉलेजचं, खूप फेमस आहे बरोबर आहे, पण कधी कधी वेगळ्याच गोष्टीसाठी फेमस असतं ते कॉलेज आणि आपण ते कॉलेज टाकून देतो। परत लक्षात ठेवतो की बापरे ते कॉलेज कुठं आहे, खूप दूर आहे। म्हणून लक्षात ठेवा, कॉलेज निवडत असताना डिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे। डिस्टन्स कधी कधी काय होतं तर एखादं कॉलेज आहे, सपोज नाशिकचं कॉलेज आहे, मग कॉलेज कुठं असतं, नाशिक मधल्या एका तालुक्याच्या एका छोट्याशा गावामध्ये, एकदम ग्रामीण भागामध्ये। कारण फार्मसी कॉलेजचा एवढा कचरा झालेला आहे आणि नावाच्या नावावर है ना, फक्त नावावर कॉलेजेस रानामध्ये आहेत। लक्षात ठेवा, म्हणजे एकतर धड
तिथे हॉस्टेलची सुविधा नसते. लक्षात ठेवा, जर एखादं तसं कॉलेज तुम्ही पाहत असाल जे ग्रामीण भागामध्ये आहे, पत्ता नीट चेक करून बघा. वाटलं तर त्याचं गुगल मॅप लोकेशन बघा, ते शहरापासून दूर आहे का. माझं तर म्हणणं आहे जास्तीत जास्त सिटी मधले कॉलेजेस प्रेफर करा मित्रांनो. ग्रामीण भागातले कॉलेजेस प्रेफर करू नका, कारण खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येते. आता मी इथे ग्रामीण भागाला द्वेष करत नाहीये, मी सुद्धा ग्रामीण भागातला आहे, मी सुद्धा ग्रामीण भागामधून वर आलेला आहे. पण मला माहिती आहे माझ्या शेजारी एक फार्मसी कॉलेज आहे, सिटी पासून 10 किलोमीटर. रोज विद्यार्थ्यांना ऑटो रिक्षामधून कॉलेजला जावं लागतं. तिथे चहा नाश्त्याची सुद्धा सोय नाही. जर कोणाचा पेन संपला तर पेन सुद्धा घेता येत नाही विकत. एवढी अवस्था बेकार आहे त्या कॉलेजेसची, बरोबर आहे. त्याच्यामुळे रानावनातले कॉलेजेस अवॉइड करा. आणि फार्मसी कॉलेजेस सध्या रानावनात खूप कॉलेजेस झालेले आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. ग्रामीण भागामध्ये त्यांचा रिव्ह्यू जाणून घ्या, शहरातल्या कॉलेजेसना जास्त प्रेफरन्स द्या. बरं ठीक आहे, अशा कॉलेजला नंबर लागला की जे ग्रामीण भागातला आहे, त्या ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये सुद्धा हॉस्टेलची सुविधा आहे का, तिथली जवळ वस्ती आहे का, तिथे तुम्ही रूम करू शकता का, तिथून मार्केट जवळ आहे का, तिथे सुरक्षितता आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. नाहीतर फक्त कॉलेज भेटते म्हणून घेतलं आणि फार्मसी करायची म्हणून केली, असं करू नका. कारण पुढचे 2, 4, 3, 4 वर्ष तुम्हाला तिथं घालायचे आहेत आणि हे सगळ्यात महत्वाची वर्ष आपल्यासाठी असतात. म्हणून कॉलेज लिस्ट बनवत असताना या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करा. लक्षात ठेवा, कोणीतरी रॅन्डम लिस्ट देतंय, जशाला तशी लिस्ट टाकू नका. त्याचा रिव्ह्यू घ्या, त्याच्याबद्दल विचार करा, प्रत्येक कॉलेज बद्दल रिव्ह्यू घ्या आणि तशी लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. लक्षात ठेवा, है ना. कारण पुढचे 2-4 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला काहीही प्रश्न असेल, काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर कॉमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता. तुमचे भाऊ बहीण कुणी 7वी पासून ते 12वी वर्गापर्यंत असतील तर त्यांना MV SAT एक्झाम बद्दल जागा वेदांतू कडून घेण्यात येणारी ही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सगळ्यात मोठी एक्झाम आहे MV SAT मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. करोडो रुपयांची स्कॉलरशिप मिळते, करोडो रुपयांची कॅश प्राइजेस मिळतात, आयफोन, आयपॅड अशा खूप सगळ्या गोष्टी प्राइजेस असतात. फक्त एक ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे, ज्याचं रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, बरोबर आहे. सगळ्या तुमच्या ज्युनियर मित्रांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच. एंड कल फाइनल मेरिट लिस्ट आने वाली है, याद रखना. चैनल को सब्सक्राइब करके रखो अभी के अभी, फटाफट जाओ 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 जाओ, फटाफट सब्सक्राइब कर दो.